नमस्कार मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यासाठी मोठी खुशखबर देण्यात आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवा शासन निर्णय घेऊन यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, प्रत्येक लाभार्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। नक्की शेवटपर्यंत हा शासन निर्णय समजून घ्या। हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे 3 जून 2024 रोजी। आता या शासन निर्णयामध्ये ही जी निधी मंजूर करण्यात आली आहे कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया। मित्रांनो, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नीकरण करून दोन्ही योजना राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय दिनांक 26/2/2019 या शासन निर्णयाने घेण्यात आलेला आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन 2024-25 या वित्तीय वर्षासाठी 22/10/251 सर्वसाधारण 31 सहाय्य अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षकाखाली एकूण जी निधी आहे 650 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय करण्यात आला आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यासाठी संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णयानुसार माहे एप्रिल 2024 ते जून 2024 या त्रैमासिक कालावधीसाठी अदा करण्यात आलेल्या विमा हप्त्यासाठी फरकाची रक्कम 49,67,58,000 रुपये इतका निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीस वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत होत असल्यामुळे योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाचा दिनांक 1 एप्रिल 2024 ते 30 जून 2024 या त्रैमासिक कालावधीतील विमा हप्ता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीतून खालील दर्शवलेल्या लेखा शीर्षकाअंतर्गत विमा हप्ता फरकाची रक्कम 49,67,58,000 रुपये एवढा सशर्त निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यासाठी नियंत्रण अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे। सदर रकमेचा धनादेश राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नावे काढण्यात यावा असा उल्लेख स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या दवाखान्याच्या खर्चासाठी जर पैसे लागत असतील तर प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ही माहिती जाणं गरजेचं आहे। मित्रांनो, हा जर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा अवेलेबल आहे।